नमस्ते, श्री अकाल, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपलं बुद्धांची शिकवण या पुस्तकांचं वाचन चालूच आहे, पण आज खूप खास दिवस आहे. आज महाशिवरात्री आणि त्याचबरोबर 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन आज आहे. त्यानिमित्तानं सर्व भारतीयांना, जगभरातील स्त्रियांना महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा आणि हर हर महादेव. महाशिवरात्रीच्याही तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून सदिच्छा, शुभेच्छा. तर मित्रांनो, मी जे काही आज वाचणार आहे महिला दिनानिमित्त, जागतिक महिला दिन आहे, तर त्यानिमित्त मी एक चांगलं पुस्तक निवडलेलं आहे. त्याच्यातलं एक चांगलं टॉपिक निवडलेलं आहे, ते मी तुम्हाला वाचूनच दाखवणार आहे. तत्पूर्वी आकाशवाणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, की स्त्री जर शिकली, स्त्री जर सुधारली, तर अवघ्या समाजाचं भलं होईल, अवघा समाज सुधारेल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले. त्यांनी महिलाला बरेच हक्क दिले. मॅटर्निटी लिव्ह असेल किंवा डिवोर्स असेल, जे काही काय म्हणतात त्याला, की हुंडा घेणं, ते वारसा हक्क असेल, किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या बाबासाहेबांनी संविधानातून स्त्रीला ते हक्क दिले, स्त्रीला स्वतंत्र केलं. मनुस्मृतीनं ज्या स्त्रीला शूद्र मानलं, ती स्त्री ही एक स्वतंत्र जीवन जगू शकते, तिला एक स्वतंत्र अस्तित्व आहे, हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं. सर्वप्रथम अशा या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून, आणि ज्यांनी स्त्रीसाठी, महात्मा फुले असतील, बरेच महापुरुष आहेत ज्यांनी स्त्रियांसाठी बरीच अशी कामं केलेली आहेत, तर त्यानिमित्तानं या सर्व महापुरुषांना वंदन करून मी आजच्या टॉपिकला वाचायला सुरुवात करतो. पुस्तक आहे वाईज अँड अदरवाईज, सुधा मूर्ती यांचं पुस्तक आहे. लीना सोहोनी यांनी अनुवाद केलेला आहे या पुस्तकाचं. आणि मित्रांनो, आज जागतिक महिला दिन, त्यानिमित्तानं जो निवडलेला मी टॉपिक आहे, स्त्रीचे स्थान काय, ते मी तुम्हाला वाचून दाखवतोय. ज्या क्षणी भारतीय स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला, तो क्षण म्हणजे समानतेचा आणि स्वातंत्र्याचं प्रतीक बनलं. पण वास्तव जगात मात्र स्त्रियांना समाजात विशेष स्थान नाही असंच दिसतं. म्हणूनच हुंडाबळी, नववधूंना जाळणे, स्त्रीगर्भाची हत्या आणि इतर अशाच स्वरूपाचे गुन्हे समाजात घडत असताना दिसत आहेत. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, असं आपल्या जुन्या धर्मग्रंथात सांगण्यात येतं. पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात तसं नसतं. काही दिवसांपूर्वी मी एका चर्चासत्रात गेले होते. त्याचा केंद्रविषय होता स्त्रियांची समस्या. चर्चासत्रात झालेल्या भाषणांतून एक फार चांगली माहिती पुढे आली. ज्या देशांमध्ये स्त्रियांना सर्वार्थानं पुरेपूर स्वातंत्र्य आहे, अशा देशाची एक यादी वाचून दाखवण्यात आली. हे स्वातंत्र्य आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्व बाबतीत होतं. ज्या देशात स्त्रीमुक्तीची संकल्पना आघाडीवर आहे, अशा देशाचं नाव या यादीत अर्थातच अग्रभागी आहे. तर ज्या देशात स्त्रियांच्या सबलीकरणाचे फारसे प्रयत्न झालेले नव्हते, त्याचं नाव बरंच खाली होतं. भारताचं नाव साधारण मध्यभागी कुठेतरी असेल, अशी माझी समजूत होती. पण प्रत्यक्षात मात्र भारताचं नाव या यादीत शेवटून दुसरं होतं. हे पाहून मला आश्चर्याचा जोरदार धक्का बसला आणि दुःखही झालं. या यादीत अग्रभागाने कोणत्या देशांची नावे झळकत आहेत हे मी उत्सुकतेने पाहू लागले. मला वाटले इंग्लंड नाहीतर अमेरिकेचं नाव पहिलं असणार, पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. पहिल्या 3 क्रमांकाचे देश होते स्वीडन, नॉर्वे आणि डेन्मार्क. हे स्कॅन्डिनेव्हियन देश आहेत. त्या चर्चासत्रात उपस्थित असलेल्या आम्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
युरोपच्या एका कोपऱ्यात असणारे हे एक छोटेसे देश, पण त्यांच्या देशातील स्त्रियांना मात्र सर्वात आदराने वागवण्यात येतं. स्वीडनच्या राजधानीतील नियमानुसार त्या घराण्यात जन्माला आलेल्या पहिल्या अपत्याकडे राज अधिकार असतो. मग ते अपत्य मुलगा असो की मुलगी. हे आजही घडतं. लवकरच हीच पद्धत नॉर्वेत सुद्धा प्रचलित होणार आहे. या देशांमध्ये स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळी वागणूक देता येत नाही. तो गुन्हा ठरतो. मी स्टॉकहोमला गेलेली असताना एका रात्री मला हॉटेलात परत येण्यास उशीर झाला. हॉटेल बरंच लांब होतं, त्यामुळे मी टॅक्सी केली. हॉटेलपर्यंत भाडे 40 क्रोना इतके होते. पण मला वाटलं एवढी रात्र झाली आहे तेव्हा हा टॅक्सी ड्रायव्हर आपल्याकडून नक्कीच दुप्पट भाडं वसूल करणार, म्हणून मी त्याला 100 क्रोना दिले व तो उरलेले पैसे परत देईल म्हणून थांबले. त्याने मला 80 क्रोना परत दिले. मी त्याला कारण विचारले. त्यावर तो म्हणाला, तुम्ही एक स्त्री आहात, रात्री प्रवास करता आहात, त्यामुळे आम्ही अर्धेच भाडे घेतो. मला ते ऐकून आश्चर्य वाटले, आनंदही झाला. इकडे आपल्या देशात एवढ्या रात्री प्रवास करण्याचं माझं धारिष्ट्य सुद्धा होणार नाही, आणि यदा कदाचित केलाच तर टॅक्सी ड्रायव्हर जेवढे भाडे होईल त्याच्या कितीतरी पट जास्त भाडे वसूल केल्यावाचून राहणार नाही. आपण व्यासपीठांवरून भाषणे देतो, आपण देवीची आराधना करतो, आपल्या राज्यघटनेने स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिलेले आहेत असं आपण मोठ्या अभिमानानं सांगतो. शंकराचं जे अर्धनारी नटेश्वरचं हे रूप आहे, त्यातूनच हे प्रतीत होतं की शंकरानं स्त्री पुरुष समानतेचा स्वीकार केला आहे. आपले जुने धर्मग्रंथ आणि आपल्या इतिहासात स्त्रियांचे गुणवर्णन केलेले असते. पण खरोखर आपल्या देशात स्त्रियांना सुरक्षित वाटते का? स्वातंत्र्याचा आनंद खऱ्या अर्थाने त्यांना उपभोगायला मिळतो का? समाजात त्यांना समानतेची वागणूक मिळते का? कदाचित काही थोड्या स्त्रियांना मिळत असेल. सर्वसाधारणपणे स्त्रियांची ओळख कशी करून देण्यात येते? कोणाची जरी मुलगी, पत्नी किंवा माता म्हणून बरेचदा भारतीय सैनिक स्त्रियांना वैयक्तिक बाबतीत सुद्धा मत देण्याचा अधिकार नसतो. त्यांनी केलेल्या कामाचं त्यांना मोल मिळत नाही. त्यांनी केलेल्या कामाचं कोणालाही कौतुक वाटत नाही. पुरुष प्रधान समाजात त्यांना राहावं लागतं. अनेकदा स्त्रिया स्त्रियांच्या शत्रू बनतात. पण या अशा वातावरणात सुद्धा स्त्रिया राहतात आणि आपापल्या क्षेत्रात यश मिळवतात. ही खरोखर लक्षणीय गोष्ट आहे व त्याचे सुखासमाधानाने या उलट त्या 3 स्कॅन्डिनेव्हियन देशात स्त्रियांना अत्यंत सन्मानाची वागणूक मिळते. आपण फक्त बोलतो पण ते मात्र कृतीत उतरवतात. त्यामुळे यत्र नार्यास्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता ही उक्ती या देशांमध्ये सार्थ ठरली आहे. तर अशा प्रकारे हा टॉपिक होता, स्त्रीचे स्थान काय. तर तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला तो नक्की कळवा. आणि हे टॉपिक वाचता मला लक्षात आलं की महाशिवरात्री हा स्पेशल दिवस आहे आणि अर्धनारी नटेश्वर हे शिवचाच अवतार आहे. तर त्यानिमित्तानं महाशिवरात्रीच्या सर्व माझ्या रसिक प्रेक्षकांना भरभरून शुभेच्छा आणि जागतिक महिला दिनाच्या माझ्या तायांना, मायांना, सर्व माझ्या मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप सदिच्छा, शुभेच्छा. आकाशवाणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.